लाडकी बहीण योजना खरं पाहिलं तर महायुतीच्या विजयाचं रहस्य म्हणजे लाडकी बहीण योजना। या लाडकी बहीण योजनेमुळेच बऱ्याच प्रमाणात विजयामध्ये प्रभाव पडला आणि महायुतीची सत्ता आली। लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर काही महिन्यानंतरच लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये आणली। 1500 रुपये पर महिना लाडक्या बहिणींना देण्याचं आश्वासन आणि लगेचच ते पैसे खात्यात जमा होणं सुरू झालं। आता त्यानंतर विधानसभा निवडणूक झाली। विधानसभा निवडणुकीमध्ये एकतर्फा विजय, महायुतीला एकतर्फा विजय मिळाला। त्यामध्ये खालीचा वाटा म्हणजे लाडकी बहीण योजनेचा। आणि त्याच निवडणुकीच्या दरम्यान यांनी एक आश्वासन दिलेलं होतं की त्या 1500चं लाडक्या बहिणींना जे 1500 मिळत आहे त्याच 1500चं 2100 रुपये होणार। जर महायुतीची सत्ता आली तर 1500चे 2100 होणार, हे आश्वासन होतं। आणि सरकार आलं सुद्धा, महायुतीचं सरकार आलं सुद्धा। परंतु त्यानंतर आता या लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडतोय असं सरकारमधीलच मोठमोठे नेते कबूल करताना दिसत आहे। कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीर कबूल केलेला आहे लाडक्या बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडतोय, हे त्यांनी जाहीर कबूल केलेलं आहे। हे मान्यच केलं पाहिजे, लाडक्या बहिणींमुळे शासकीय तिजोरीवर थोडा ताण आहे। त्यामुळे तुम्ही या वर्षी सगळ्यांनी थोडं पत्र कमी करा। ताण जरी असलं, तुम्हाला सर्वांना माहित आहे, ताण असो, सत्तेत असो आणि विरोधी पक्षात असो, निधी कुठून कसा आणायचा, केव्हा आणायचा, मला खूप माहित आहे। अर्थातच त्यांनी कबूल केलेलं आहे की लाडक्या बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडतोय, हे त्यांनी कबूल केलेलं आहे। आता सुप्रिया सुळे यांनी सुद्धा या गोष्टीवर प्रतिक्रिया दिलेली आहे। या संपूर्ण घटनेवर, या लाडकी बहीण योजनेवर प्रतिक्रिया दिलेली आहे। सुप्रिया सुळे म्हणाल्या, नक्की या सरकारनं काय ठरवलंय? जी लाडकी बहीण योजनेसाठी करोडो रुपये त्यांनी खर्च करून जाहिराती केल्या, त्याच्यावर बहिणींच्या विश्वासाच्या नात्याने ते निवडून आले। आज त्याच बहिणींवर आज ते आरोप करत आहेत, त्या योजनेमुळे आम्हाला अडचण होत आहे। म्हणजे आज बहिणींवर आरोप केला आहे। बहिणी तुमच्या दारात मागायला आल्या नव्हत्या, तुम्ही बहिणींना गिफ्ट दिलं आहे आणि वर आज तुम्ही बहिणींना सुनावणार की लाडकी बहीण योजनेमुळे आमच्यावर प्रेशर येते। ही कुठली संस्कृती? असं वक्तव्य, अशी प्रतिक्रिया ही सुप्रिया सुळे यांनी दिलेली आहे। आता विविध आरोप, विविध प्रतिक्रिया नक्कीच यावर येत आहे। 1500चे 2100 कधी होणार की नाही, हा मोठा प्रश्न आहे। त्यानंतर अपात्र महिला, जवळपास 53 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरू शकतात, यावर सुद्धा चर्चा होतीये। भरपूर मोठमोठे प्रश्न सध्या समोर येत आहेत। आता झालेल्या अर्थसंकल्पात तरी 1500चे 2100 होणार यावर आशा होती, परंतु त्या आशेवर सुद्धा पाणी फेरण्यात आलेलं आहे। जर आपण पाहिलं लाडक्या बहीण योजनेचं, जर आपण पाहिलं तर 36,000 कोटीचीच तरतूद करण्यात आलेली आहे। 36,000 कोटी हे जरी मोठे वाटत असले तरी जवळपास 2 कोटी महिलांमध्ये वितरित होऊ शकतात। ही जी रक्कम आहे ही 2 कोटी महिलांमध्ये वितरित होऊ शकतात अशी माहिती समोर येते। त्यामुळे जवळपास 53 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरू शकतात, अशी बातमी, अशी चर्चा होती। तर नक्कीच येणाऱ्या दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेबद्दल नवीन माहिती येणारच आहे। तुम्हाला काय वाटतं, किती महिला अपात्र ठरू शकतात? लाडकी बहिणी योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडतोय, हे मात्र खरं आहे। परंतु यामध्ये काय सरकार नियोजन करणार, कमेंट करून नक्की सांगा। बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।